काय सांगाल दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी दत्त जयंती मोठ्या उत्साहात आहे, किती वर्ष आहे आणि ह्यावर्षी नियोजन काय आहे? तुम्ही सर्व बघता, तुम्ही माझे मित्रमंडळीच आहेत, पत्रकार पण माझे मित्र असतात तुम्ही, बरोबर आहे. तर दरवर्षाप्रमाणे आपला देवाचा कार्यक्रम जोरातच होतो. हे सर्व म्हणजे भाविकांना माहिती आहे, माझ्या मित्रमंडळीला माहिती आहे, तुम्ही डोळ्यात बघता. ही खरं अंगाचं म्हणजे जी मान्यवरांची शिवराजीने माझ्या आई वडिलांची ताकद आहे, ती मला ताकद आणि जी आशीर्वाद आहे त्याच माझ्या आई वडिलांचा आशीर्वादच निमित्ताने मला आज माझा दिवसांदिवस कार्यक्रम मोठा होत जातो. त्याचा मी सर्वांचा मान्यवरांचा आणि देवाचा आभार मानतो. त्याला सोहळा म्हणायचा, उत्सव म्हणायचा की दत्तगुरूंचा महोत्सव म्हणायचा? दत्तगुरूचा महोत्सव म्हणायचा, कारण की तुम्ही बघता उत्सव 20 वर्षापासून 21 वर्षाने करतोय, पण दत्त जयंतीचा उत्सव होतोय हे कमी लोक म्हणजे बोलायचे. पण आता जे आपण ज्यापासून जे दत्त जयंती करतोय तो म्हणजे दत्ताच्या जयंतीचा म्हणजे उत्सवाला एक रूपरेषा आली. म्हणजे असं मी बोलणं चुकीचं नाहीये, कारण माझे मान्यवर मला सर्व लोक बोलतात, म्हणून मी तुम्हाला आज माझी वेदना मांडली. खरंच आज मला पण आज या गोष्टीचा अभिमान आहे का आज दत्त जयंती व्रत करतो त्याचा फळ मला भेटला, कारण दत्त जयंती उत्सव आवरात जोरात होतो. हे खरंच अभिमानासारखी गोष्ट आहे. आई दत्त भक्ती होती, ऐकून आपण दत्त गुरूंची एक भक्ती चालू केली. हा आपल्याला लाभलेला वारसा इतर दिवशी आपल्याला आईची आठवण येत असेल, पण दत्त जयंती कधी आलेली आठवण एक आठवण वगैरे कशी खरं सांगायचं म्हणजे आता तुम्ही आईची आठवण करायला आज मी माझ्या आईला मिस करतोय. तर आज माझी आई असती तर ती म्हणजे तिचं मन म्हणजे एकदम हे झालं असतं का आज माझ्या मुलाचा दत्त जयंती काय करत होतं. कारण दत्त जयंती म्हणजे तिच्या रक्तापासून शिकलो मी, ती बघत आलोय म्हणून दत्त जयंती करतो. आणि आज जर माझी आई असती तर म्हणजे ती जी काय म्हणजे कमीच पण आता आईची, कारण आई वडील नाही तो सर्वच भिकारीच आहे. काही सर्व काय असून त्याला आई वडील नाही तो काहीच नाही. आपल्या पाठीमागे आपला मुलगा मुलगी हे दत्त भक्तीचा अनुकरण करतात, दत्त भक्ती हा आपल्या परिवारात माझा परिवार, माझे सर्व म्हणजे जे आहेत माझी घरातली फॅमिली, पूर्ण कुटुंब, पूर्ण गाव, सर्व म्हणजे एक परिवार एक घरासारखं मला मदत करतात. मदत म्हणजे त्यांना ते सर्वांचा एकच कार्यक्रम, आमच्या दत्त जयंतीचा कार्यक्रम आहे, हे सर्वांचा कार्यक्रम आहे, एखादा आणण्याचा कार्यक्रम नाहीये, हे सर्वांचा गाव पूर्ण कुटुंबाचा कार्यक्रम आहे.